नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग। नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि आता आम्ही निघालोय गणपती बाप्पाची मूर्ती ठरवायला। तर चला मग आमच्या सोबत तुम्ही सुद्धा। आमची पूर्ण फॅमिली आहेच, मम्मी पप्पा आणि श्रुती कॅमेरा धरून उभी आहे। सो असं आम्ही चौघं पण निघालोय। चला, तर आम्ही आलोय अशा पद्धतीने गावात आणि इकडे बरेच स्टॉल लागलेले आहेत बाप्पाचे। बघूयात कोणती, तर बघतोय आम्ही असे भरपूर स्टॉल आहेत वाईमध्ये सध्या। तर आता एक एक मूर्ती नीट छान पारखून बघायची आणि जी छान वाटेल ती सिलेक्ट करायची। तर या मग बघूयात आपण। सगळ्यात जास्त पारख तर पप्पाच करतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित बघतायत आता। कुठल्या ह्या दोन का? दोन्ही पैकी एक। ह्या दोन मूर्त्या पप्पांना आवडलेल्या आहेत। अजून बघायचंय आपल्याला। इथं मोठ्या मोठ्या पण मूर्ती आहेत, म्हणजे मंडळांसाठी वगैरे कोणाला पाहिजे असतील तर। हे बघ किती सुंदर आहेत। फेटा याला मला ना असं फेट्यातला हा तुरा खूप आवडतो। असा एकदम थाट वाटतो, है की नाही? इथल्या मूर्त्या खरंच खूप छान आहेत, बघ ना, अशा वेगवेगळ्या आहेत। इकडे बघ, ह्या बघ, हा बघ, है ना, मागे मोराच्या पिसाचं छान आहेत नाही? हा थोडासा युनिक आहे, वेगळ्या वर्णातला। हा बघ इकडे मासा, माशावर बसलं, मासाच आहे ना? माशावर बसलेला रावस मासा। खाली कोण आहे? काय गौरी शंखामध्ये काय आहे हे नक्की? हा शंख आहे आणि शंखाच्या आतमध्ये कोण असतील या देवी? आता काय मला कळत नाहीये काय म्हणून, म्हणजे काय कल्पना करून हे बनवलंय। हा खूप असा छान आहे, पण असं दागिने वगैरे खूप डायमंड्स वगैरे लावलेत त्याला। तर अशा प्रकारे आम्ही फिरत फिरत गणपती घाटाच्या इथे पोहोचलोय। आता इथे एक स्टॉल आहे, तिथं बघूयात आपण गणपती। हा छोटे छोटे बघ, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या व्हरायटीज असतात। हा बघूया आता यातला कोणता पसंत पडतोय का आमच्या पप्पांना। ते खूप भारी निरीक्षण करतात। हा हा, बालगणेश होय, आवडला होय तुम्हाला? अगं तो कमळातला बालगणेश। तर वाईच्या दाणे बाजारामध्ये प्रॉपर हे मोठं स्टोर आहे आणि इथं पण खूप छान गणपतीच्या मूर्ती मिळतात। तर आता आम्ही मुख्य बाजारामध्ये आलोय वाईच्या, आणि ठीक आहे, आता अजून एक ठिकाण आहे बावळेकर म्हणून। तर त्यांच्या पण गणपतीच्या मूर्ती खूपच मस्त असतात, अगदी सुंदर आणि रेखीव असतात। तर तिथे आपण जाऊन बघूयात। वाव, यांच्या मूर्त्या खरंच खूप सुबक असतात, म्हणजे ना ज्या छोट्या छोट्या असतात ना त्या तर जास्तच। हा खूप सुंदर आहे। ओके, तर इथे अजून काही मूर्ती आहेत, मग आपण बघूयात जरा। बघा इथं कुठली तुम्हाला छान वाटते। इकडं पण ह्या पण छान आहेत बघ। प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यात बघितलं पाहिजे। या तर खूप छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, है की नाही? जा बरं तिथे दाखव केवढ्या छोट्या आहेत। हे बघ, म्हणजे कायमस्वरूपी घरामध्ये ठेवायला वगैरे, किंवा ज्यांना अगदी छोटेसे बाप्पा बसवायला आवडतात त्यांच्यासाठी खूप छान आहेत।
यांच्या मूर्त्या खूप छान असतात, पण यावर्षी आपल्याला जी पाहिजे ती नाही आहे मूर्ती. एक वर्ष आपण यांची बसवली होती. इथं पण एक छोटंसं आहे स्टॉल. यावर्षी गणपतीची दुकानं एवढी कमी आहेत ना. तर मंडळी अशा प्रकारे सगळीकडे बघितल्यानंतर फायनली इथे येऊनच आम्ही ही मूर्ती बुक केलेली आहे. कारण डोळ्यातले हावभाव वगैरे आम्हाला थोडे असे पटतच नव्हते, कुठेच आवडत नव्हते, मनातच भरत नव्हती मूर्ती. तर अशा प्रकारे आपला हा बाप्पा बुक झालेला आहे. आम्ही घरी आलो आणि फायनली बाप्पा बुक केलेला आहे. मला तर तो खूप प्रचंड प्रमाणात जास्त आवडलेला आहे. तो खुशी देखली ना आपने. अशा पद्धतीने आम्ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहेच. ॲक्च्युली वाईमध्ये गणपतीचे स्टॉल यंदा इतके कमी आहेत आणि इतक्या कमी प्रमाणामध्ये मूर्ती आहेत, त्यामुळे सिलेक्ट करायला खूप जास्त कष्ट करावे लागले आम्हाला आणि पटकन पसंत पडत नव्हती मूर्ती. कारण मूर्ती सिलेक्ट करायची म्हणजे नक्की त्यात काय बघायचं, तर अर्थातच डोळ्यांचे भाव. डोळ्यामधूनच मूर्ती खरं तर कळते आपल्याला की हां ही पाहिजे आपल्याला. कारण कसं असतं, डोळे बाप्पाचे जेवढे बोलके असतील ना तेवढा संवाद आपल्याला साधता येतो. बाप्पा आपल्याशी काहीतरी बोलतोय असं कंटिन्यू वाटत राहिलं पाहिजे. सो तशा पद्धतीच्या मूर्त्या मला आज दिसतच नव्हत्या आणि ज्या काही होत्या त्या मोठ्या होत्या आणि आमचं घर छोटं आहे, छोटासा बाप्पा आमच्या घराला सूट होतो, त्यामुळे तशा पद्धतीची मूर्ती आम्ही शोधत होतो खरं तर. आणि बावळेकरांच्या मूर्त्या पण खूप छान आहेत, पण तिथे जो पांढरा फेटेवाला गणपती मी तुम्हाला दाखवला ना तो खूप छान आहे, पण त्याचे जे डोळे आहेत ते थोडेसे किंचित रागीट वाटत होते. म्हणजे थोडासा राग त्या बाप्पाच्या डोळ्यामध्ये हलकासा जाणवत होता आणि काही केलं ते मनामध्ये असं मनात बसत नव्हती ती मूर्ती. आणि मग बाकीच्या पण छान होत्या, पण मग पुन्हा ते एक चरण पाहिजे आणि सोंड आतल्या बाजूला वळलेली पाहिजे आणि सुबक पाहिजे मूर्ती आणि मेन म्हणजे छोटीशी हवी. सो या सगळ्या कंडिशन्समध्ये ना बसत नव्हत्या मूर्ती, त्यामुळे खूप वेळ गेला आहे आमचा. आणि मग फायनली पुन्हा आम्ही गणपती घाटावर आलो आणि तिथूनच मूर्ती छान सिलेक्ट केली. तर अशा पद्धतीने फायनली एकदम छान सुबक आणि मस्त छान बोलकी हसरी मूर्ती आम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे आता खूप छान वाटतंय. फायनली एक सगळ्यात महत्त्वाचं काम असतं बाप्पा ठरवणं, ते आज झालेलं आहे. तर आता इथून पुढचं डेकोरेशन असेल किंवा बाकीची खरेदी असेल आणि सगळी चंगळच धम्माल ही मी तुमच्यासोबत शेअर करत राहणारच आहे. कारण बाप्पाचं वातावरण म्हणजे सगळ्यात जल्लोषाचं आणि मस्त असतं. सो हे सगळे व्हिडिओज, सगळे ब्लॉग्स इथून पुढे येत राहतील, त्यामुळे कनेक्टेड राहा आणि असेच सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग भेटूयात ना नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात, खूप महत्त्वाचे आहात. सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. बाय बाय, स्टे हॅपी.